आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजेंनी मनोजदादांना निवडून आणण्याचं केलं आव्हान. कराड उत्तरमध्ये आता परिवर्तन होणारे त्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मनोजदादा घोरपडे यांना आमदार करण्यासाठी जोमानं कामाला लागा. आता तुमच्या मागे दोन्ही महाराजांची ताकद आहे, त्यामुळे विजयाचा गुलाल आपल्याला उधळायचा आहे, असं मत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलंय. ते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार श्री मनोज भीमराव घोरपडे यांच्या प्रचारार्थ नागठाणे येथे जाहीर सभेत बोलत होते. यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे सिंह भोसले, उमेदवार श्री मनोजदादा भीमराव घोरपडे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील दादा कदम, श्री रामकृष्ण वेताळ, श्री सुनील काटकर, श्री कुलदेव क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले की सातारा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मतदान झालं पाहिजे. आपले मनोजदादा आमदार म्हणून विधान भवनात गेले पाहिजेत. यासाठी गटतट न पाहता कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मनोजदादांना साथ द्या. त्यानंतर मनोजदादा घोरपडे, धैर्यशील दादा कदम, रामकृष्ण वेताळ आदींची भाषणं झाली. तर या सभेस नागठाणे व सातारा तालुक्यातील कार्यकर्ते, महायुतीचे पदाधिकारी व बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी राजू पिसाळ. आणि वरनं खूप चेष्टा करायची. तिथं म्हणताना जीभ कशी गळून पडली नाही मला माहित नाही. हे कोणालाही वाईट वाढण्यासारखं नाही असं. तिथं जर मी असतो तर कदाचित खरंच काय केलं असं मला माहित नाही. पण काय बोलावं माणसाने, तोंड दिलं म्हणून काय पण बरोबरच असतं. काय म्हणालं माहिती, महायुतीला मताची लागली एक कडकी म्हणून आणली योजना बहीण लाडकी. अरे तुम्ही कधी त्यांचा विचारच केला नाही. जे विचार करता त्यांची तुम्ही चेष्टा करता आणि त्यामुळे यांच्यात बदल होणार नाही. त्यांचं संपूर्ण जे स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून काँग्रेस मग जे असेल त्यांच्याबरोबर जे कोण असतील, पवार साहेब हे असेल आणि मग अजून कोण आहे, उद्धव ठाकरे असतील, यांनी केलं तरी काय मला सांग, केलं तरी काय. मला आता कोणी सांगितलं की रहमतपूरला सभा होती, पवारसाहेब आले नाही. अरे कुठला कसं येणार, सांगण्यासारखं काय असतं, विकास कामांच्या बाबतीत बोलण्यासारखं असतं तर आले असते. आज प्रत्येक ठिकाणी जात असताना, आज प्रत्येक ठिकाणी जात असताना महायुतीचे जेवढे म्हणून उमेदवार आहेत त्या ठिकाणी एवढा चांगला माहोल पाहायला मिळतो. ती गर्दी कशा करतात, ही खऱ्या अर्थाने या महायुतीच्या माध्यमातून जे काय कामं झाले, जे मार्गी लावले गेले, जे काय असतील, पाण्याचा प्रश्न असेल, जे आता उल्लेख केला, रस्ते बिस्ते, जे शैक्षणिक दृष्ट्या हे ते सगळं हे झालं म्हणून हा लोकांचा विश्वास. त्याच्यासाठी ही आता म्हणजे प्रचाराच्या ह्याच्यातली आता अंतिम टप्प्यातली सभा यायचं म्हटलं म्हणायला लागेल. आणि म्हणून इथनं जाताना मला वाटतं प्रत्येकानं निर्धार करून गेला पाहिजे की सातारा तालुक्यातलं कराड उत्तरमध्ये असणारं जे काही मतदान आहे ते मोठ्या संख्येनं मनोजदादांना पडेल आणि मनोजदादा आमदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतील. निर्धार करून आपल्याला आपल्या गावामध्ये जायचं. आपल्याला जर विकास पाहिजे असेल, दादांनी जे काही सगळं सांगितलं, रस्ते पाहिजे असतील, आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या, शेतीच्या पाण्याची सोय करून पाहिजे असेल, आपल्याला आरोग्याच्या सेवा चांगल्या करून पाहिजे असतील, शाळा, अंगणवाड्या सगळं जर आपल्याला करून पाहिजे असेल तर शेवटी महायुतीबरोबर आपल्याला राहिले पाहिजे. कारण उद्याचं महाराष्ट्राचं सरकार हे महायुतीचे आहे हे लक्षात ठेवा. आज परिस्थिती लोकसभेला जी होती, लोकसभेच्या नंतर ती आता बदललेली आहे. आज महाराष्ट्रात भाजपचं आणि महायुतीचं सरकार येणार आहे ही वस्तुस्थिती आता सगळीकडे बघायला मिळते. आता ही कोणी महायुतीच्या याला अडवू शकत नाहीत हे आघाडीवाले.
ही वस्तुस्थिती आहे. आणि मग सत्तेपासून आपण लांब राहून चालणार नाही, सत्तेपासून आपला मतदारसंघ लांब ठेवून चालणार नाही. केंद्र सरकार भाजपच्या विचाराचं आहे, राज्य सरकार भाजपच्या विचाराचं येणार आहे. त्यामुळं आपला आमदार सुद्धा भाजपचा पाहिजे हे सर्व मतदार बंधू भगिनींनी लक्षात ठेवा. आणि म्हणून मनोजदादांच्या मागं सगळ्यांनी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. गट असतात गावामध्ये, थोडंफार गावकीवाद, ग्रामपंचायत, सोसायटी, सगळ्या गोष्टी असतात. आणि त्यात आपला तालुका आता तसा बघितला तर सगळा मनोजदादांकडे जो मतदारसंघ आहे तो सगळा बागायतदार लोकांचा मतदारसंघ आहे. तिथं कुणाला कमी नाही. आणि दादाचा कारखाना दर चांगला देतो, त्यामुळे त्याची तुम्ही तक्रार पण करू शकत नाही. त्यामुळे सगळी म्हणजे काय म्हणायचं, जशाच जशी अगदी काय पहिला काय म्हणतात रस्ता सुद्धा ह्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये कुठेही सरळ नाही. ज्या ज्या ठिकाणी आपल्या शासनाच्या माध्यमातून काही ठिकाणी निधी आणण्यामध्ये यश आलं त्या ठिकाणी जरा बरी परिस्थिती दिसते. म्हणजे अशा पद्धतीनं ना कुठल्या पाण्याकडे लक्ष आहे ना कुठल्या रस्त्याकडे लक्ष आहे. पण आज आपण ज्यावेळेस तिथून जातो त्यावेळेला 5 वर्षानंतर आपल्याला या ठिकाणी अवलोकन करता आलं पाहिजे की आपण या 5 वर्षांमध्ये या ठिकाणी काय काम करू शकलो, काय करू शकलो नाही. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जातोय त्या ठिकाणी लोक अतिशय उत्स्फूर्तपणे बाहेर येतात, गावागावातील गट विसरत आहेत. आणि ह्या वेळेला बाबा आम्हाला बदल करायचा, 25 वर्षांनी भरपूर जेललं आहे, आता इथनं पुढे आम्हाला हे काय सहन होत नाही. आज कराड तालुक्यामध्ये मसूर जिल्हा परिषद गटाचा दौरा केला. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.